सज्ज आहेत खेळण्यासाठी. यावेळेस पंचांचं काम करतायत चंदूदादा चौधरी आणि स्क्वेअर लेग पंचांचं काम करतायत सुमित ठाकूर. दोन्ही पंच चांगले. तर पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज गजू चौरे आणि स्ट्राईकला खेळणार तो केतन बामणे. नॉन स्ट्राईकला फलंदाज निखिल कांबळे. एक चांगल्या पद्धतीचं मैदान यावेळेस दहिवली प्रीमियर लीग साठी मिळालंय आणि अजूनही याच्यानंतर उद्याचा दिवस चांगल्या मॅचेस बघायला मिळतील प्रेक्षकांना. षटकार चौकारांची आतिषबाजी उद्या बघायला मिळेल. यावेळेस आजच्या दिवशी आपण पाहायला बघितलं तर एक चांगल्या पद्धतीने फटकेबाजी प्लेयर्स करतायत मारतायत. तर वळू या मैदानामध्ये दोन्ही संघ पराभूत झाले होते. आता याच्यामध्ये दोघांनाही जिंकायचं आहे पण तसं होणार नाही. एकच संघ कोणता तरी तो जिंकेल. वळू या मैदानाकडे. पहिला षटक घेऊन आलाय तो गजू चौरे. स्ट्राईकला खेळतोय तो केतन बामणे. चांगला चेंडू. यावेळेस एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिट झालाय. पंच सांगतायत की पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोचलाय. एक चेंडू एक धाव झाले. चांगल्या पद्धतीने रनिंग द बिटवीन द विकेट या दोघांची पाहायला मिळाली आणि आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर कमीत कमी 60-65 धावांचा डोंगर उभा करावा लागेल या दोघांना. आणि तितकाच चांगला गोलंदाज ज्याच्याकडे व्हेरिएशन आहेत. 3 ते 4 चेंडू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फेकायची ताकद आहे या गोलंदाजाकडे. यावेळेस निखिलने हलक्या हाताने बॅट परंतु बघा उठवा त्याला. हॅलो. लगेच दादा पाणी नको देऊ लगेच त्याला. प्रेक्षकांना विनंती करतो मैदानामध्ये नका जाऊ. इकडे मागे या. ठीक आहे. पंच एक रन आहे ना. सिंगल रन. पंच सांगताय की एक रन धावून काढलेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला मिळते. 2 चेंडू 2 धावा. जर त्रास होईत असेल तर रिटायरमेंट घ्या. नंतर थोड्या वेळाने परत आपण. ठीक आहे चला खेळतोय तो. चला लवकर मैदानाच्या बाहेर या. उन्हाचा तडाखा आपण पाहिला तर चांगले चटके बसतायत आणि सगळ्यात जास्त आपण कौतुक या दोन्ही पंचांचं केलं पाहिजे. कारण का दोन्ही पंच एका जागेवरती उभं राहून पंचांचं काम करतात. नक्कीच साथी स्कोरर आम्हाला सांगतायत की मकर संक्रांती नंतर दिवस हा मोठा होत जातो आणि शैलेश मिसाळ यांचंही मनापासून स्वागत. त्यांनी आपण विनंती करतो आपणास की या आपण समालोचन कक्षामध्ये. यावेळेस केतन बामणे स्ट्राईकला. हलक्या हाताने परत एकदा खेळण्याचा प्रयत्न. चोरटी धाव परत एकदा. 3 चेंडू 3 धावांचा खेळ संपतोय. एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगले चेंडू पडतायत. चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत. सिंगलवर जास्त लक्ष आपण पाहायला गेलं तर नक्कीच याच्या पुढे मला ताकीद केलंय की या मैदानात जायचं तर कमिटीच जाणार. फक्त कुठल्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये जाऊ नका. वळू या मैदानाकडे. या षटकामधला हा चौथा चेंडू असेल. स्ट्राईक असेल ती निखिल कांबळे याच्याकडे. मोठा फटका. शॉर्ट पिच चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. ओव्हर टू डीजे.
हलक्या हाताने बॅटची कडा घेण्यात प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही आणि एक सिंगल भेटली. या सिंगलच्या बरोबरीने धावफलकात धावा झाल्या त्या 10. हॅलो हॅलो, शेवटचा चेंडू शिल्लक, 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 2च्या सरासरीने धावा काढतायत फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक, पहिल्या षटकामधला गजू चौरे याचा, स्ट्राईकला केतन बामणे. हलक्या हाताने परत एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅन दिशेने आणि या मिळतील 4 धावा. धावफलकावरती साथी स्कोरर सांगतायत की 6 चेंडू आणि 14 धावा. या कर्जत बीट या संघाच्या धावफलकावरती धावा झाल्या 6 चेंडू आणि 14 धावा. चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळालं. सिंगल, डबल, षटकार, चौकार आणि असं क्रिकेट खेळलं पाहिजे, कारण का प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मिळणार नाही. विकेट आपली या दोघांचीच मैदानामध्ये आहे. चांगल्या पद्धतीनं आपण बघितलं. राजू सुर्वे यालाही विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये या. स्कोरर सांगतायत की 23 धावा पॉवर प्लेला कुठून काढल्यात, सर्वात जास्त धावा कुठून काढल्यात त्या. मला वाटतं मी ती मॅच बघत होतो युट्यूबला. अजय गुंजाळ गोलंदाज होता आणि 23 धावा त्यालाच त्या कुठून काढलेल्या दिसतात. यावेळेस वळूया मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय पंच सांगतायत सुमित ठाकूर. यावेळेस निक्का, फुलटॉस, चेंडू ढकलला सरळ. हॅलो हॅलो, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू मारला, 1 बाउन्स आणि या 4 धावा. 18 धावा, 7 चेंडू 18 धावा. चांगल्या पद्धतीनं स्कोर पाहायला मिळतोय. मोठे मोठे फटके पाहायला मिळतात निक्का याच्या फळीमधून आणि दुसरा षटक घेऊन आलाय तो केतन लाड. वर पिच पद्धतीचा चेंडू, 1 बाउन्स. फिल्डर पकडणार का यावेळेस? एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सांगतोय निका की सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलकात. हॅलो, 19 धावा धावफलकावरती. या 19 धावा झाल्यात आणि चांगल्या पद्धतीने क्रिकेट पाहायला मिळते. निक्का याच्या फळीतून एक चौकार, एक षटकार, सिंगल, डबल आपण पाहायला मिळतात. पंच सामना त्वरित चालू करावा आणि एक चांगलं आयोजन आपल्याला दरवेळेस पाहायला मिळतं. डीपीएल दहिवली प्रीमियर लीग याच्या माध्यमातून 2021 एक चांगल्या पद्धतीचं आम्हाला मैदान मिळालं. त्यांचं सुद्धा आम्ही आभारी आहोत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाहीये. म्हणजे निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील या संघाला. जर मॅचला तुमच्यात पकड करायची असेल तर निर्धाव चेंडू फेका आणि एक निर्धाव चेंडूचा खेळ संपल्यानंतर फुलटॉस बनवला. हॅलो 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 हॅलो, चांगला फटका आपण पाहायला मिळाला. 23 धावफलकावरती धावा आहेत. ह्या धावा रोखाव्या लागतील या गोलंदाजांना, परंतु जी फलंदाजी चालली मैदानात, चारी चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. लॉंग ऑफ, लॉंग ऑन या ठिकाणी आपण बघितल्या धावा आल्यात कुठल्यात आणि यावेळेस एक धाव रोखू शकत नाही. या एक धावेच्या बरोबरीनं धावफलकात धावा जाऊन पोहोचल्यात त्या 24. अजून या षटकामध्ये चेंडू शिल्लक असावा एक.
एक चेंडू शिल्लक, 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 2च्या सरासरीने धाव फलकावरती धावा मारतायत हे फलंदाज. नक्कीच 3 लगातार षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक राजू सुर्वे यांच्याकडून आलेलं आहे. हा चांगला फटका आहे, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज पहिल्या गडी गारद झालाय तो निक्का कांबळे याच्याकडून. प्रयत्न केला परंतु आपली विकेट यावेळेस आणि ब्रेक थ्रू मिळाला या MR पॉवर या संघाला. 12 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा 24. या 24 धावा 2च्या सरासरीनं प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरीनं धावा कुठतायत आणि चांगल्या पद्धतीने या धावा मारतायत हे यावेळेस चेंडू उजव्या साईडला टर्न करतोय. निर्धाव चेंडू आणि गजू चौरेसाठी सुद्धा बक्षीस आलंय. जर हॅट्रिक काढली तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे राजू सुर्वे यांच्याकडनं. 3 षटकार जर लगातार मारले तरी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मैदानात यतीन यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही. म्हणजे निर्धाव चेंडूचा वारंवार खेळ संपतोय आणि या निर्धाव चेंडूच्या संपल्यानंतर धाव फलकावरती धावा थांबून राहिल्या तिथेच त्या आहेत. त्या 24 धावा कुटाव्या लागतील कारण का जर 60-65 धावा करायच्या आहेत मॅच जिंकायची असेल तर धावा माराव्या लागतील. यावेळेस तिसरा चेंडू, हा चेंडू फुलटॉस बनवला. यावेळेस येतोय, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु नाही झाला. यावेळेस एक धावेवरती समाधान मारायला लागेल. एक धावेच्या बरोबरीने धाव फलकात धावा वाढल्यात. त्या धावा जाऊन पोहोचल्यात त्या 25 धावा 15 चेंडू. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन चेंडू निर्धाव टाकले. फिल्डिंग मध्ये आपण पाहायला गेलं तर थोडीशी फेरबदल करतायत. आणि मजा हीच मजा आहे DPL ची 2021. या वर्षी आपण पाहायला गेलं तर एक मस्त मैदान मिळालंय. एक चांगल्या पद्धतीने सगळ्या मुलांनी मेहनत घेतली. चांगल्या पिच आहे. आपला आउटफील्ड पण सुद्धा फास्ट आहे चांगली आणि अजूनही याच्यावरती मॅचेस होऊ शकतात. चला वळूया मैदानाकडे. सामना चालू करा बा. हॅलो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गजू चौरे याच्याकडनं. 26 धाव फलकावरती धावा झाल्यात. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय या गोलंदाजांनी. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर 14 धावा या गोलंदाजाला मिळाल्या कुठल्या होत्या या फलंदाजांनी. आणि आता मात्र तो फलंदाज निक्का होता मला वाटतं. निक्का हा फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर जो 12चा रन रेट होता तो थोडा कमी झाला. आता यावेळेस स्ट्राईकला दोन्ही बंधू आहेत. नॉन स्ट्राईकला केतन, स्ट्राईकला यतीन. बघूया. हा उंच चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा प्रयत्न झाले.
आणि 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीनं 28 धावा झाल्यात. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकामधला. हा चेंडू सरळ मारला आहे. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. ओव्हर टू डीजे. पाणी पोच करा मैदानामध्ये. पाणी 1 बाटली अजून पोच करा मैदानामध्ये. जो गोलंदाज स्ट्राईकला गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजांनी केली होती तोच गोलंदाज चौथा गोलंदाज आला. यावेळेस त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजयाची घोडदौड जर करायची असेल तर गोलंदाजी चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 धावांचं षटक त्याला टाकावे लागेल. वळूया मैदानाकडे. पहिल्या सामन्यामध्ये खराब अशी कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. अजय यावेळेस गोलंदाज 2018 ते 17 मधला हा गोलंदाज. ज्यावेळेस कर्जत नाईट टुर्नामेंट जिथं जिथं आम्ही खेळलो त्यावेळेस टॉप गोलंदाज हा अजय गोलंदाज होता. यावेळेस प्रॅक्टिस नसल्या कारणामुळे मला असं वाटतं त्याची कामगिरी ही खराब असेल. यावेळेस हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. हे चेंडू टाकावे लागतील अजय याला. निर्धाव चेंडू काढावे लागतील. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दहिवली प्रीमियर लीग 2021 हा थरार यावेळेस चालू आहे. यावेळेस चेंडू येतोय. हॅलो 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 6 धावा. हॅलो चांगल्या पद्धतीनं चेंडू मारला. हा षटकार येतोय आणि या 6 धावेच्या बरोबरीनं
आणि यावेळेस मिसफिल्ड होते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार आणि दोन धावा आणि या दोन धावेच्या बरोबरीनं धावफलकात धावा वाढल्यात. 40 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही षटक एक शिल्लक आहे. 60 ते 65 धावांचा उलटा चेंडू बनवला. यावेळेस एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होणार का? आणि या दोन धावा पूर्ण झाल्यात. 42 धावा आतापर्यंत. चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी पाहायला मिळते केतन बामणे याच्याकडून आणि त्यांनी लाचच्या षटकापर्यंत थांबायला पाहिजे. मी तर म्हणतो की जर आपल्या संघाला जर चांगला स्कोर उभा करायचा असेल तर शेवटच्या षटकापर्यंत थांबायला. हलक्या हाताने ढकलला. एक धाव पूर्ण. एकच धाव मिळेल. या एक धावेच्या बरोबरीनं 41 धावा. 43 माफ करावा. साथी स्कोर सांगतात 43 धावा झाल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असावा. चौथ्या नक्कीच. आणि आपण सर माझे मित्र राजू सुर्वे सांगतायत की चित्त्यासारखे धावतायत दोघ जण भाव. आणि प्रवीण दुगाडेंचा तो फेमस डायलॉग आहे, चीते की तरह दौड और लोमड़ी की तरह चालाकी. आणि चालाकीने या धावा काढतात. सिंगल डबल पाहायला मिळतात. सामना चालू करावा. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतायत गोलंदाज. यावेळेस चेंडू येतोय. पंच सांगताय सुएर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीनं 44 धाव फलकावरती धावा झाल्यात. अजूनही उर्वरित हॅलो 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 चांगला फटका. हॅलो हॅलो तुम्ही तिथे उभे राहता त्याच्यामुळे रेंज कट होते. ती रेंज समोर ठेव. माईक ची रे बाबा.
सुद्धा चांगला आहे. शेवटच्या षटकामधला दुसरा चेंडू एक चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय केतन बामणे, ज्याच्या आपण फळीतून पाहायला गेलं तर एक षटकार, चौकार आणि चांगल्या पद्धतीने सिंगल डबल सुद्धा त्याने खेळलाय. वळूया मैदानाकडे. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आणि मोठे फटके मारावे लागतील कारण का चेंडू शिल्लक 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामध्ये. मोठे फटके आले पाहिजे तरच 60-65 धावा हा टार्गेट MR पॉवर या संघाला तिसरा पंच का नाही ना. तिसरा पंचांचं काम संदीप देशमुख. तर वळूया मैदानाकडे. तिसरा पंचांचं काम संदीप देशमुख हे पार पाडतील. यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि त्याच्यानंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 46 धावा, 46 धावा धावफलकावरती आपण पाहायला मिळत आहेत. 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा कुठाला पाहिजेत. आणि मी तर म्हणेल कारण का केतन बामणे याच्यावरती सर्व दारोमदार आपण पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने तो खेळतोय. सिंगल डबल कडा लक्ष आहे, परंतु शेवटचे 3 चेंडू शिल्लक असावेत. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव, 1 धावेच्या बरोबरीनं. आणि परत एकदा फलंदाज बाद. 47 धाव फलकावरती धावा आहेत. शिल्लक चेंडू शिल्लक आहेत ते. दोन चेंडू शिल्लक 47 धावा धावफलकावरती. हा चेंडू निर्धाव चेंडू. फलंदाज तीन धावा आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगल्या पद्धतीनं षटक हाताळलं. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? मिसफील्ड झाली आहे आणि असं नाही झालं पाहिजे कारण का मिसफील्ड म्हणजे एक अवांतर धाव मिळाली आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावफलकात धावा वाढल्या. धावा जाऊन पोहोचल्या थेट 49 धावांची 50 धावांची गरज. ओव्हर टू संदीप बोराडे.
आदरणीय गिरीजी सुर्वे सर येथे उपस्थित आहे. त्यांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला, अद्विका 11 आणि ऋषभ 11, मला वाटतं या ठिकाणी अद्विका 11 संघाचे कर्णधार उपस्थित झालेत विके गुंजाल आणि ऋषभ 11 संघाचे कर्णधार. चला, आपण या नाणेफेक करण्यासाठी मंचाकडे आमचे पाहुणे आपली वाट पाहत आहेत. गिरीश सुर्वे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले. तर तत्पूर्वी नक्कीच आपण जाऊया. या ठिकाणी अद्विका 11 संघाचा कर्णधार विकी गुंजाल उपस्थित झालेत. विकी गुंजाल, आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता या सामन्यात एक सामना विजयी पथावरती नेलाय. येस, या ठिकाणी ऋषभ 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. फिल्डिंगची जबाबदारी स्वीकारले. इकडे जर पाहायला गेलं तर ऋषभ 11 आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अद्विका 11. ही दोन्ही संघ नायक या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही संघ नायकांना सेम प्रश्न आहे. सध्या जर विचार करायला गेला तर मैदानात दोन्ही संघ एक एक सामना विजयी पथावरती नेताना दिसलेत. आता या सामन्याची खऱ्या अर्थाने मी म्हणेल मोठी तालीम आहे आणि या तालमीमध्ये दोन्ही संघ तुम्ही काय कराल हा प्रश्न आहे. प्रथमतः आम्ही ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करणार, कारण की ही महत्त्वाची मॅच आहे आमच्यासाठी. वाटत त्याच्यानंतर ऋषभ 11, सेम क्वेश्चन तुमच्यासाठी सुद्धा. ही तालीम आहे आणि काय आन्सर आहे? सेम आन्सर. असं होत नाही. सेम आन्सर कधी क्रिकेटच्या जगतात होत नाही. परंतु नक्कीच दोघांसाठी गुड लक. आणि जाऊया नक्कीच मायक्रोफोन वरती पुनश्च जोडले जाणार. या ठिकाणी सुरुवात झाली आहे सामन्याला. आपण पाहतोय चेंडू सीमारेषेजवळ जातोय. दरम्यान नक्कीच पडले धडले, परंतु इथे फटका आला. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला तर असा फटका मी अंडरमच्या जगतात नक्कीच पाहिलाय. जिथे पाहायला गेला तर असा उत्तम फटका अंडरम मध्ये आला आणि त्याच्यावरती मात्र चौकार घोषित होता. परंतु या ठिकाणी कोण वाट वेट वेट पंच पंच वेट. यस, चला नक्कीच बाउंड्री. या ठिकाणी चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय सुरुवात झाली. या 4 धावा येत आहेत. धावफलकावरती सुरुवात चांगली झाली. गज्जू आणि त्याच्या समवेत केतन लाड. गोलंदाज आपण पाहतोय निखिल, ज्याच्या गोलंदाजीवरती हा चौकार आला. कारण गज्जूच्या फलीमधून हा चौकार आलाय. पुनश्च पाहतोय, परंतु त्याच गज्जूला आता मात्र मैदानातून परतावा लागतंय. कारण विकेट क्रमांक 1 चं पतन या ठिकाणी होत आहे. डीजे
साठी की फलंदाजासाठी? कारण तुम्ही सांगताय अंगार भंगार नाहीये, परंतु आता इथे अंगार कोणाचा आला भंगार कोणाचा आला माहित नाही. पहिल्या चेंडूवरती अंगार होता तो गज्जूचा, परंतु नंतर गोलंदाजाचा अंगार पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी चेंडू चांगला आला आणि या चेंडूच्या माध्यमातून मात्र ह्या डॉट चेंडूची घोषणा होते. कारण इथे 3 चेंडूचा खेळ संपला. एका विकेटचं नुकसान, 4 धावा धावफलकावरती. टार्गेट आपण पाहतोय सेट केलं गेलंय ते 50 धावा संख्येचं. आता 50 धावा प्रति षटकाचा जर विचार करायला गेला तर 10 धावा सरासरीनुसार धावफलकावरती आल्या पाहिजेत. 5 षटकांचा खेळ आहे. गोलंदाज पुनश्च तयार. निखिल ऑन फायर अँड फाईट. इथे ड्रॉप केलाय. नशिबाचा कौल मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या बाजूने आलाय. कारण कर्तृत्वाला सलाम द्यावा लागतो. सध्या तरी मी म्हणेल क्षेत्ररक्षक हे कर्तृत्व विसरला. कारण सूर्याच्या दिशेत हा झेल टिपण्याचा प्रयत्न थोडा अंगलट आला. त्याचा प्रयत्न केला चांगला होता, परंतु प्रकाशाचा जर विचार करायला गेला तर अतिशय डोळ्यावरती तीक्ष्ण किरणे होती आणि या किरणांच्या मध्ये मात्र झेल टिपता सोपं नसतं आणि तो मात्र जमिनीलगत दाणे तो पाहायला मिळाले. दरम्यान गोलंदाज पुनश्च तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. एकेरी स्वरूपातली धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचला अद्यापपर्यंत 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज निखिल चांगली गोलंदाजी करतोय. कारण जिथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर मनोधैर्य खचायला पाहिजे होतं ते मनोधैर्य मात्र वाढलं गेलंय गोलंदाजाचं. कारण नंतर विकेट आणि त्याच्यानंतर मात्र एकेरी धावा दिल्यात. इथे सुद्धा एकेरी स्वरूपातली धाव आली. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटचं नुकसान, 8 धावा धावफलकावरती. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डीजे ट्रॉफी ते कधीही विसरणार नाही. इतकी भयानक ट्रॉफी ती पाहायला मिळाली. भयानक म्हणजे कर्जत इलेव्हन साठी लाभदायक होती. दरम्यान जाऊया गोलंदाजी मार्कवरती. आता कर्जत इलेव्हन संघाचे संघ मालक सुद्धा पंचांच्या भूमिकेत आहेत. चंदूशेठ चौधरी. सुंदर फटका आला या क्षणी आपण पाहतोय. मिड विकेट रिजन क्रॉस चेंडू ट्रॅव्हल सी मारे कप्पर आलेला हा चौकार. दिनेश फटकेबाजी होते मित्रांनो, परंतु उशिराने जागृत झाले. इथे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. या 2 धावा आल्या. त्या 2 धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न आता फलंदाजाचा. कारण निखिलच्या गोलंदाजीवरती अवघ्या 8 धावा आल्या. सरासरी पासून परावृत्त केला गोलंदाज निखिलने, परंतु त्याच्यानंतर आला दिनेश जो गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंमध्ये थोडा मागडा आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत दिनेशच्या गोलंदाजीचे. स्ट्रायकर एंडचा फलंदाज केतन. एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती.
9 चेंडूंचा खेळ समाप्त. रिटायरमेंट आहे राईट आर्म राउंड द विकेट. सुंदर फटका येतो या क्षणी, परंतु चेंडूचा फलीचा संपर्क येत नाहीये, कारण फली तशीच तलपवली, तिचं टायमिंग जुळवता आलं नाहीये. फटका सुंदर झाला असता, परंतु त्याच्यावरती मिस टाइम केलं गेलं. या ठिकाणी आलेला हा चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी, व्हॉट अ कमबॅक. अफलातून गोलंदाजी आहे दिनेशच्या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती चौकार काढला, दुसऱ्या चेंडूवरती 2 आला, तिसऱ्या चेंडूवरती 1 आला. उतरता आलेख हा धावसंख्येचा आता दिनेशच्या माध्यमातून शेवटचा चेंडू आहे. 2 चेंडू तर डॉट गेलेत. हा चेंडू वाईट. पंचांचा इशारा, थोडासा चेंडू फेकला, त्याच्यानंतर चेंडूने उचली घेतली, बाउन्स करण्यात आला चेंडूला, आणि इथे मात्र 16 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कमबॅक केला होता गोलंदाजाने, परंतु आता स्वतःच्या गोलंदाजीला शेवटच्या क्षणी मात्र नजर लावून घेतोय. पुनश्च दिनेश ऑन फायर अँड फाईट. सुंदर फटका आला. मी म्हटलं एक चुकी तुमची माघार ठरते, आणि आलेला हा चौकार शॉर्ट थर्डमॅन रिजनच्या डोक्यावरून थर्डमॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल केला. 4 धावा आल्या, आणि 4 धाव्यांच्या बरोबरीने जी सरासरी पाहिजे होती ती सरासरी आता मात्र या मैदानात दाखल झाली, म्हणजे 20 धावा 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आल्या. डीजे इथे फलंदाज बाद. फली हवेत होती, पंचांनी जाणलं, आणि इथे फलंदाज बाद होतोय, कारण पोचण्याचा प्रयत्न केला, परंतु फली मात्र हवेत होती. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट पाहायला मिळते. अतिघाईनं संकटात जाई, चेंडूला जज केलं नाही. चेंडू जज करता करता मात्र धाव उशिरा आली, आणि त्याचा फटका इथे फलंदाजाला भोगावा लागला. खऱ्या अर्थाने झेल उडाला होता, झेल क्षेत्ररक्षकापर्यंत आला नाही, आणि त्याच्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने चपलाई दाखवत रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाजाला बाद केलाय. विकेट क्रमांक 2चं पतन.
वरती निखिल ह्या गोलंदाजाने मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. केतन लाडच्या पारीचा अंत झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र दर्शन लाड सध्या नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. यांच्या बाबतीत नक्कीच काही वक्तव्य कराल, परंतु पुढे जाऊया. सुंदर फटका आलाय, परंतु शॉट सिलेक्शन चांगला आहे. गॅपचं प्रदर्शन होत होता. चेंडू सीमारेषे जवळ जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, उचलणार फेक करणार. तत्पूर्वी आलेल्या या 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्यांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावला 22 या आकड्यावरती. येणारे 16 चेंडू, अजूनही 28 धाव संख्येची गरज आहे. सामना जर पाहायला गेला तर कोणी जिंकेल कोणी हारेल हे सांगू शकत नाहीत, कारण दोन्ही सामन्या जर विचार करायला गेला अगोदरचे तर त्याच्यामध्ये कधी कोण जिंकलं आणि कधी कोण हारलं हे कळायला फार वेळ लागला. परंतु इथे मात्र या सामन्यात त्याचं समीकरण पाहतोय आपण. सुंदर फटका आलाय, इथे चुकीला माफी नाही. डिसाल कामगिरी आणि या डिसाल कामगिरीमुळे चेंडू उचलला फेक करा तिथपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण झाल्यात आणि या 3 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय 25 या आकड्यावरती. जिथे एकच धाव द्यायची होती तिथे 3 धावा खर्च झाल्यात. यस, आज आपण पाहिलं आमच्या मंचावरती हेमंत गुरव यांचं आगमन झालं. थोडं वातावरण तप्त केलं हेमंत गुरव यांनी. त्याच्यानंतर हेमंत गुरव म्हणतात ऑन ड्युटी आहे भाऊ, जरा न्याहारी करू दे. आता न्याहारी करून पुनश्च मैदानावर फेरफटका मारून समालोचन कक्षात स्थानपन्न होतील. ही एक धाव आली. या एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलाय 26 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज निकेल अफलातून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तितकी क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना येत नाहीत. येणारे 14 चेंडू आहेत आणि विजयासाठी अजूनही 24 धावा संख्येची गरज. चेंडू आणि धावांचा गणित जर विचार करायला गेला तर मात्र 10 धावा अतिरिक्त आहेत. राजू सुर्वे वाट पाहत आहेत, कोण षटकार ठोकतंय म्हणजे मी पारितोषिक लावेल. इथे चांगली गोलंदाजी, उत्तम कमबॅक मी म्हणेल, कारण 2, 3 आणि एकेरी धावांशिवाय मात्र या गोलंदाजाने धावा मैदानात दिल्या नाहीयेत. कारण जितकं डॉट चेंडू येतील तितकी धावसंख्येचं जे प्रेशर आहे ते मात्र या ठिकाणी कर्जत बीट्स या संघावरती एम.आर. पॉवर या संघाचं भविष्य धोक्यात येत आहे. कारण एकीकडे आपण पाहिलं खऱ्या अर्थाने नितेश तरे एम.आर. पॉवर चे संघ मालक बंटी लाड या संघ मालकाचा विचार करायला गेला तर यांनी मात्र आपला समालोचन कक्ष आज या 2 दिवसांसाठी स्पॉन्सर केलाय. बारा चेंडू
24 धाव संख्येची गरज आणि स्ट्रायकर एंडवरती फलंदाज दर्शन, नॉन स्ट्रायकर एंडवरती शाहबुद्दीन, तर गोलंदाजी मार्कवरती सांगे कोट्यातलं चौथं षटक केतन बामणे. या सामन्यात जो संघ विजयी होईल त्याचा रस्ता सोपा असेल. इथे मात्र दर्शनच्या पारीचा अंत. काल करवई प्रीमियर लीग मध्ये एक सामना पाहिला मित्रांनो. मला वाटतं लीग मॅच मधला शेवटचा सामना होता. त्या सामन्यात देविदास भगत यांचा संघ खेळत असताना गोलंदाजाने एक महत्वाची चुकी केली. शेवटच्या बॉलवरती एक रन आली होती, ती आली नसती. गोलंदाजाने काय चुकी केली? स्टंपिंग नक्की केला परंतु बेल्सच उडवली नाही खाली. त्यामुळे पंचांनी तिथे नॉट आउट घोषित केला आणि ती एक धाव अतिरिक्त धावफलकावरती जोडली गेली आणि त्याचा भुगतान मात्र शेवटच्या बॉलला भोगावा लागला. जिथे शेवटच्या बॉलला विजयासाठी एका चेंडूत एक धावेची गरज असताना देविदास भगत यांच्या संघाने ती केली. परंतु आता मात्र या ठिकाणी केतन बावणे हुशार निघाले. सुंदर फटका, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ टायमिंग शॉट. जबरदस्त फटका येतोय. शाहबुद्दीन ब्रँड कणकणीत दणदणीत आतापर्यंत सगळ्यात लाजवाब षटकार. आजच माझा झालाय पगार. राजू सुर्वे उगाच मंचावर आले नाहीयेत. शाहबुद्दीनने राजू सुर्वे षटकार लगावलाय. अजून बॅक टू बॅक 2 मारावेत. राजू सुर्वे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. क्या बात आहे. हा चेंडू शाहबुद्दीन हांतरून बघून पाय पसरायचे असतात. हा सुंदर फटका येतो. या क्षणी आलेला कणकणी दणदणीत हा षटकार. ज्वलंत दिसेल परंतु आता मात्र येणारे 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धाव संख्येची गरज. अफलातून केतन बामणेला भर उन्हात लगावल्या जाणाऱ्या चपराकेत. इथे तर आता मात्र फटका येतोय. चेंडू जाणार 1 बाउंस, स्क्वेअर लेग रिजन, चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. अफलातून मी म्हटलं होतं केतन बामणे मागणे ठरतायत या ठिकाणी. हा आलेला चौकार आणि त्याच्यावरती नो बॉलचा इशारा. अशा 5 धावा आणि या 5 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. ते अद्यापपर्यंत 43. आता मात्र समीकरण बिघडलं मित्रांनो. ज्या चेंडूवरती धावा डबल कुटायच्या होत्या त्या चेंडूंवरती आता मात्र चेंडू जास्त तर धावा कमी पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. इथे एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने 44 धावा धावफलकावरती आल्यात. अजून जर विचार करायला गेला तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. साहिल खऱ्या अर्थाने ज्याने मागच्या सामन्यात रंगतदार स्थिती निर्माण केली होती. हा चेंडू डॉट. In the mix, in the mix, in the
मी त्यावेळी मात्र बाहेर होतो, बाहेरची समालोचन कर्जत तालुक्याच्या बाहेर होतो, सांगून देणार नाही कुठे होतो, परंतु तिथे अपडेट येत होती वरणेच्या मैदानावरती याच दैवली संघाच्या छोट्या खेळाडूने मेडल षटक फेकलं होतं. ते मेडल षटक जर मैदानावरती फेकलं गेलं किंवा 7 धावा रोखल्या गेल्या तर इथे विजय सुकर होईल. परंतु आता एम आर पॉवर सध्या कुशीत आहे, मनातल्या मनात गुदगुल्या चालू झाल्या आहेत. परंतु काय घडेल, कारण ते व्यक्तिमत्व वरणेच्या मैदानावरती होता ते बाळा धनवे यांचे सुपुत्र पियुष, ज्याच्याकडून मेडल षटक फेकला गेला. गोलंदाज आशिष चौरे, सुंदर गोलंदाजी. मित्रांनो माहित नाहीये चंदू शेठ सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत, नाही तर त्यांनी ते जर मायक्रोफोनवरती असतं तर मात्र या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी बरंच काही सांगितलं असतं. ही वस्तू वेगळी आहे मित्रांनो, कारण यांनी संपूर्ण कर्जत 11 टीमला बांधून ठेवलं होतं. बांधून म्हणजे एकत्रित केलं होतं, आता वेगळा अर्थ काढू नका. सुंदर फटका आहे या ठिकाणी, एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंबलिंग आणि पंबलिंगच पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूची भरपाई इथे फलंदाजांनी केली. आता 4 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज. या 2 धावा आल्यात आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 48 या आकड्यावरती येत आहे. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 2 धाव संख्येची गरज. मॅच मध्ये मजा येणार मित्रांनो, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू 2 धाव संख्येची गरज. इट इज ब्रँड विजय षटकार. गुराव मंचाकडे चला. यस यस सामन्याचा हिरो अर्थात मित्रांनो ज्याने रणसंग्राम छेडला गेला, एम आर पॉवर कठीण परिस्थितीत असताना मात्र 19 चेंडूचा सामना करत 39